आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सोबत लढणार। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांची बैठक। पारिजात माझ्या दारी फुले का पडली शेजारी, पण असं असलं तरी पारिजातकाला खत पाणी घालणं सोडणार नाही। उद्धव ठाकरेंची काँग्रेस मोठा भाऊ झाला का या प्रश्नावर निष्कळ टिप्पणी। पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी। पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही। महाराष्ट्रात काँग्रेसची 288 विधानसभेच्या जागा लढण्याची तयारी। नाना पटोलेंची माहिती। जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू। आमदार आहे, स्वाभाविक आहे, इथं मला जावं लागतं आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यावं लागतात, प्रश्न सोडवावं लागतात। पण महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणूक मविया एकत्र लढणार। नाना पटोलेंच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। मोठा भाऊ छोटा भाऊ मवियात असं काही नाही। प्रत्येक मतदारसंघात चांगला उमेदवार बघून जागा वाटपाचा निर्णय घेणार। पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ। अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही। शरद पवारांकडूनही अजित पवारांसाठी परतीची दारं बंद। उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए उसको वापस नहीं लेंगे, लेकिन आपके लोग भी छोड़ गए, आपके भतीजे गए, अब तो हार गए हैं, उनमें खलबली मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में देंगे या नहीं देंगे? मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। तुम्हाला जे लोक सोडून गेली यापूर्वी 2 गट झाल्यानंतर तुमच्याबरोबर अजिबात परत घेणार नाही। तर कुणाला घेणार नाही म्हणता? तुमच्याकडे येतंय कोण? शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा। तर दरवाजा उघडा म्हणून तुम्हाला सांगितलं कोणी? उदय सामंतांचा सवाल। दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? अरे म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही। महायुतीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? ठाकरेंचा खोचक सवाल। महायुतीतील तीनही नेते ओसाड असं म्हणत उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीस अजितदादांवर टीका। त्यांच्याकडे कोण असतं पहिलं ठरवा ना, त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे। तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये।